हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन चालली माझ्यासोबत एका ब्रायडल असाइनमेंटला. ही जी ब्रायडल असाइनमेंट होती ती होती बीडला. रात्री आम्ही 10 वाजता घर सोडलं होतं आणि पहाटे 5 वाजता आम्ही एक्झॅक्ट लोकेशनला पोहोचलो. पण लोकेशनला पोहोचल्यानंतर बराच वेळ आम्हाला नवरदेवाचं घरच सापडत नव्हतं आणि मग फायनली जाऊन आम्हाला हा बोर्ड दिसला आणि मग कळालं की इथे नक्कीच कुठेतरी आसपास असणार आहे. आणि मग फोन झाला, कारण आदल्या दिवशी त्यांची हळद होती. नवरा नवरी नाचून नाचून बेफाम होऊन झोपले होते, फोन उचलत नव्हते आणि फायनली मग आम्ही भेटलो आणि मग त्यानंतर 2 तास आराम करून आम्ही मेकअपला स्टार्ट केलं. हेअर प्रिपरेशन स्किन प्रिपरेशन हे सगळं केलं. पण आहे ना, त्या रूममध्ये, ह्या छोट्याशा रूममध्ये आम्ही तिला तयार केलं. कुठेही आरसा नव्हता, त्यामुळे मी जे काही करत होते ते मला माझ्या मोबाईलमध्ये जज करून करायला लागत होतं. आणि तिला हवा होता एअरब्रश मेकअप. एअरब्रश मेकअप तिला यासाठी हवा होता कारण खूप लाँगलाच तिला मेकअप ठेवायचा होता आणि तिला नाचायला खूप आवडतं. तिच्या नवऱ्यालासुद्धा नाचायला खूप आवडतं, त्यामुळे त्यांना अख्खी वरात नाचायचं होतं भर उन्हात. ते एवढे नाचलेत आणि मेकअप कुठेही हल्ला नाही. मेकअपची जी रिॲक्शन आहे, कारण तिने पूर्ण मेकअप बघितलाच नव्हता, अगदी झाल्यावर बघितला. ती रिॲक्शन पाहायला तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती ते रील बघायला लागेल. तिचा मेकअप झाल्यानंतर मी नवरदेवाचा मेकअप केला आणि दोघेही खूप गोड होते, खूप क्यूट होते. लव्ह मॅरेज होतं, 10 वर्षानंतर त्यांनी अरेंज मॅरेज केलं, अशी काहीशी स्टोरी होती. आणि मग ते तयार झाले. त्यानंतर मोठा टास्क म्हणजे फोटोशूट. कारण हा जो कॉन्टेंट असतो ना, किंवा हे ज्या मेमरीज असतात, हे जे फोटोज असतात, ते आयुष्यभर आपल्याला गोड गुदगुल्या करतात. त्यामुळे त्यांनी त्यांचा पुरेपूर वेळ घेतला आणि माझी वाट लागली. मी हा मेकअप केला. त्यानंतर आम्ही गेलो कार्यालयामध्ये. मग विधी वगैरे झाले त्यांचे लग्नाचे. आणि बहिणीचं लग्न म्हणून हे जे जबाबदार भाऊ होते ते पुरेपूर तिची काळजी घेत होते. नवरी सकाळी 11:30 माझ्या हातातनं गेलेली, संध्याकाळी 4:45 माझ्या हातात आली. आणि तेव्हा टचअप करायला खूप कमी वेळ होता. पटकन टचअप करून तिचा हा सेकंड लुक आम्ही क्रिएट केला. पण यावेळी खूप घाई झाली होती, त्यामुळे मला अजिबात बाकीचा कॉन्टेंट शूट नाही करता आला आणि फोटोज नाही घेता आला. ही जी नथ होती ती इथेच तुटली या क्षणाला. मग आम्ही दुसरी नथ घातली आणि मग परतीच्या प्रवासाला निघलो. आणि मग थकून भागून आम्ही 1:30 वाजता घरी आलो. येता येता जेवण केलं रस्त्यामध्ये. जर या मेकअपमध्ये जे काही प्रोडक्ट मी वापरले त्याच्या लिंक्स तुम्हाला हव्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. लिंक्स तुम्हाला DM मध्ये आपोआप मिळतील.